जन्म घेणं हे सौभाग्यच आहे असं अनेकांनी मान्य केलं. कारण जगाच्या पाठीवर या भारत भूमीला वेगळा सुगंध आहे आणि रंग आहे. या मातीने अनेक क्रांत्या पाहिल्या, अनेक संस्कृत्या पाहिल्या, अनेक रणसंग्राम पाहिले, संत पुरुष पाहिले, अनेक महापुरुष पाहिले. तथागत बुद्धाच्या तपाने ही भूमी पावन झालेली आहे. याच देशात अनेक मोठी मंदिरं आहेत. त्यापैकी श्रीपद नामस्वामी मंदिर केरळ, तिरुपती मंदिर आंध्र प्रदेश, सिद्धिविनायक मंदिर महाराष्ट्र, साईबाबा मंदिर शिर्डी, सुवर्ण मंदिर अमृतसर, गुरुवायूर मंदिर केरळ, मीनाक्षी मंदिर तामिळनाडू, सोमनाथ मंदिर गुजरात, अक्षरधाम मंदिर दिल्ली, वैष्णवी देवी मंदिर जम्मू काश्मीर, जगन्नाथपुरी मंदिर उडीसा. या सर्व धार्मिक स्थळांची करोडोची आर्थिक उलाढाल दिवसाला होते. ही सर्व देवस्थाने जागृत देवस्थान म्हणून ओळखली जातात. पण इथे केवळ देवाला प्रसन्न केले जाते. पण याच देवळामध्ये अवघ्या 70-80 वर्षापूर्वी आम्हा अस्पृश्यांना बहुजनांना प्रवेश नव्हता. चुकून कोणी देवळात गेलं तर त्याला जीव जाईपर्यंत मारलं जायचं, त्याची जीभ छाटली जायची, त्याच्या कानात तपते शिसे ओतले जायचे, त्याच्या जेवणात माती कालवली जायची. हा धर्माचा आणि वैदिकांचा नंगा नाचही या भारत भूमीने पाहिला. परंतु 14 एप्रिल 1891ला याच भारत मातेच्या खुशीत भीमराव आंबेडकर नावाचं चक्रीवादळ जन्मास आलं आणि इथल्या बुरसटलेल्या ब्राह्मणी वैदिक व्यवस्थेची उत्तरती काळात सुरू झाली आणि माझी संघर्षमय क्रांतिमय ओळख जन्मास आली. जिथे अस्पृश्य समाजाला धर्म म्हणण्याची सुद्धा मुभा नव्हती. धर्म स्वीकारणे तर लांबच, धर्म संस्कृतीच्या नावाखाली इथल्या अस्पृश्य समाजाचे जगणे नरकावून हीन केले होते. धर्म जाती जातीमध्ये विभागून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या व्यतिरिक्त शूद्राला म्हणजे येथे 97% लोकसंख्या असणाऱ्या समाजाला या धर्म ठेकेदारांनी शूद्र ठरवला आणि गुलाम केला. धर्माच्या नावावर मिळणारा मलिदा स्वतः ढोसला. अशा या वैदिक ब्राह्मण धर्माला खिळखिळा करणारा पहिला महामानव तथागत बुद्ध आणि दुसरा महामानव जो बुद्धाच्या तत्वज्ञानाचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या पाखंडवादाला लाथ मारली आणि 1956चा दिवस इतिहासाची व्याख्या बदलणारी ऐतिहासिक क्रांती नागाच्या नागभूमीत घडवून आली. आणि त्या ऐतिहासिक धर्मांतराची साक्ष देणारी मी धम्मभूमी, दीक्षाभूमी बोलते. हो हो, तीच दीक्षाभूमी जिच्या 14 एकरच्या खुशीत 7 लाख अस्पृश्य बांधवांनी बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली आणि झुगारून टाकली धर्माची लक्तरे. जगाच्या पाठीवर अशी धम्मक्रांती तथागत बुद्धानंतर कोणी ऐकली नाही की पाहिली नाही. पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, ताकदीच्या जोरावर अनेक धर्मांतर या मातृभूमीने पाहिली आहे. पण ना भूतो ना भविष्यती रक्ताचा एकही थेंब न सांडता केवळ बोधिसत्वांच्या एका शब्दावर लाखो लोकांनी बुद्ध स्वीकारणे ही एक अद्भुत क्रांतीच आहे. त्याची साक्ष म्हणून मी दीक्षाभूमी तुमच्या समोर उभी आहे. ज्या नाग लोकांनी बुद्धाचा धम्म जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला त्याच नागाची नाग नदी साक्ष आहे. आणि म्हणून मी दिमाखाने, स्वाभिमानाने जिथे उभी आहे तिला नागपूर असं म्हणतात. हो हो, तेच नागपूर जिथे आमच्या बापाने आम्हाला शुद्ध केलं आणि बुद्धाच्या ओटीत टाकलं आणि आम्ही पावन झालो. भेड बकऱ्यागत जगणं आमचं कुठलाच मानवी अधिकार व्यवस्थेने आम्हाला दिला नाही. अरे निसर्गाचं पाणी सुद्धा नाकारलं या धर्म मार्तंडाने. पण बुद्धाचं सत्व घेऊन जन्माला आलेला आमचा बाप कसा काय शांत बसेल. सर्वप्रथम आम्हाला पाण्याचा अधिकार मोकळा करू दिला. नंतर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या धर्माच्या ठेकेदाराशी संघर्ष करत राहिला आणि लावला सुरुंग या वैदिकांच्या बुडाला.
1935 ची घोषणा, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, एवल्याच्या घोषणेचा, त्या भीम प्रतिज्ञेचा शेवट ज्या नागभूमीत झाला, त्याच भीम गर्जनेची साक्ष देणारी मी दीक्षाभूमी बोलते, दीक्षाभूमी बोलते. प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेबांची अर्धांगिनी, तमाम बहुजनांची आई माता रमाई म्हणाली होती, साहेब मला एकदा तरी पंढरपूरला न्या, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. त्यावर आमचा बाप त्या माऊलीला म्हणाला, तो पंढरपूरचा पांडुरंग आम्हा अस्पृश्यांना दर्शन देत नाही, तो स्वतः हतबल झाला आहे, कारण बडव्यांनी त्याला घेरला आहे. रमा, मी लवकरच समतेचं पंढरपूर बनवणार आहे. तिथे प्रत्येकाला न्याय मिळेल, तिथे प्रत्येकाला मानवतेची, माणुसकीची आणि तत्वज्ञानाची दीक्षा आपला पांडुरंग देईल. ते समतेचं, रमाईला दाखवलेल्या स्वप्नाचं, डॉक्टर बाबासाहेबांनी निर्माण केलेली समतेची पंढरी, अर्थातच तुमची दीक्षाभूमी बोलते, दीक्षाभूमी बोलते. या भारतामध्ये 11 मोठी देवस्थाने आहेत, पण इथे केवळ पैशाचाच बाजार आहे. इथे भटा बामणाच्या पोटा पाण्याचा मोठा व्यवसाय आहे. इथे माणसाला नाही, गाभाऱ्यातल्या देवाला किंमत आहे. इतकी प्राचीन जागृत देवस्थान असताना हा देश अनेक वेळा गुलाम का झाला? हा देश अस्पृश्य का झाला? का इतकी वर्ष आम्ही अस्पृश्य राहिलो? का आम्हाला या जागृत देवाने जवळ घेतलं नाही? याचं उत्तर केवळ संत गाडगेबाबांनी दिलं. देवळात देव नाही, पुजाऱ्याचं पोट राहते. गाडगेबाबा म्हणतात, बाप्पा हो, तुम्हाला देव पाहायचा असेल तर बाबासाहेबाने पहा. त्याच गाडगेबाबांचं म्हणणं आपल्या बापाने ऐकलं आणि याच मातीतला बुद्ध नागभूमीत अर्थात नागपुरात बाबासाहेबांनी स्वीकारला. त्या संत गाडगेबाबांच्या मातीतल्या बुद्धाची साक्ष देणारी मी दीक्षाभूमी बोलते, दीक्षाभूमी बोलते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 13 एप्रिल 1957 ला पहिला स्तंभ बाबू हरिदास आवळे जय भीम या घोषवाक्याचे जनक यांच्या नेतृत्वात नागभूमीत उभारला गेला आणि आज मी ह्या पवित्र नागभूमीत दिमाखात धम्म क्रांतीची साक्ष देत थंडी ऊन पाऊस झेलत तुमच्या समोर उभी आहे. ज्यांनी ज्यांनी मला पाहिलं ते मंत्रमुग्ध झाले असतील. त्यांच्या धमन्यातील रक्त वेगाने वाहत असेल, कारण मी एक स्मारकच नाही, एका भीम युगाचं वास्तव सत्य आहे. मग ज्यांनी मला पाहिलं नाही त्यांनी लवकरच त्या नागाच्या नागभूमीत अर्थात नागपुरात लवकरच मला पाहायला या. मी तिथे तुम्हाला स्वाभिमानाने उभी दिसेल.